नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमधून SIR मॅपिंग करू शकता, म्हणजेच तुमचा 2002 मधील तुमच्या घरच्यांचे यादी क्रमांक तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता आणि तसेच तुमचे करंट जे मतदान यादी आहे त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने नाव शोधू शकता आणि हे दोन्हीही जे तुम्ही डिटेल्स काढलात ते डिटेल्स तुम्ही SIR मॅपिंग कशा पद्धतीने करायचे। SIR मॅपिंग जर तुम्ही करत नसाल तर तुमची मतदार यादीमधून तुमचं परमनेंटली नाव कट होणार किंवा ते डिलीट होऊ शकते। तर या ठिकाणी SIR मॅपिंग कशा पद्धतीने करू शकता, तर या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये हे जे ECINET जे ॲप आहे तुमच्या प्ले स्टोअरमधून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी जे फर्स्ट ऑप्शन असेल सर्च युअर नेम इन लास्ट SIR यावरती तुम्हाला टिक करायचं आहे। यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचे 2002 मध्ये तुमचे घरचे कुठे होते आणि ते कोणत्या स्टेटमध्ये होते हे तुम्हाला पूर्ण टाकायचं आहे। पूर्ण डिटेल्स ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट 2002 मध्ये तुमची डिस्ट्रिक्ट कोणती होती, असेंब्ली कोणती आहे आणि पार्ट नंबर कोणता आहे, म्हणजे तुमचं गाव किंवा गावाचं नाव। आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर सिरियल नंबर वगैरे माहिती असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या। आणि या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे, जे की नाव तुम्हाला अशा पद्धतीने टाकायचं आहे जे की तुमच्या आजोबाचे नाव किंवा आजीचे किंवा वडिलांचे, जे की 2002 मध्ये मतदान यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी लिस्ट दाखवेल जे की तुमच्या घरच्यांचे जे कोणते नाव असेल ते नाव शोधा आणि या ठिकाणी जे नाव दिसेल म्हणजे तुमच्या घरच्यांचं जे नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने असेंब्ली जे की 173 आणि या ठिकाणी पोलिंग स्टेशन कोणतं आहे आणि या ठिकाणी पार्ट सिरियल नंबर कोणता आहे हे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत। आणि या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव जे की घरच्यांचं पूर्ण नाव देखील यायला पाहिजे। आता हे नाव शोधल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट जे की तुम्हाला यावरती टिक करायचं आहे। यावरती टिक केल्यानंतर या ठिकाणी सर्च बाय वोटर ID इपिक, जर तुमच्याकडे मतदान यादी क्रमांक असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करा। जर डिटेल्स वरून जर तुम्हाला बघायचे असेल सर्च बाय डिटेल्स यावरती तुम्हाला टिक करायचं आहे, जे की तुमचं जे कोणतं नाव असेल फर्स्ट नेम मिडल नेम ते टाका आणि लास्ट नेम असेल ते टाका। हे सगळे जे काही डिटेल्स मागतील ते डिटेल्स टाकून या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे, जे की करंट जे कोणतं यादी असेल तुमची चालूमध्ये ज्या कोणत्या गावात तुम्ही राहता त्याची डिटेल्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। किंवा जर मोबाईल नंबर लिंक असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर देखील तुम्ही सर्च करू शकता मोबाईल नंबरने देखील, किंवा या ठिकाणी सर्च बाय QR कोडने देखील, जे की तुमच्याकडे मतदान कार्ड अवेलेबल असेल त्यावरती QR कोड असेल ते स्कॅन करून देखील डिटेल्स तुम्ही प्राप्त करू शकता। आपल्याकडे मतदान नंबर आहे तर या ठिकाणी मतदान कार्ड नंबर टाकून घ्यायचं आहे आणि सर्च करायचं आहे। जसं तुम्ही सर्च करशाल, सर्च केल्यानंतर या ठिकाणी मतदाराचं पूर्ण नाव आणि त्यांचे वडिलांचे नाव किंवा रिलेटिव्ह नाव जे नाव असेल ते, आणि या ठिकाणी असेंब्ली कोणती आहे, जिल्हा कोणता आहे, तुमचा पार्ट नंबर कोणता आहे आणि तुमचं सिरियल नंबर कोणता आहे, हे सगळे डिटेल्स जे की तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं आहे, जे की अशा पद्धतीने हे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत। आता तुम्ही जे कोणते स्क्रीनशॉट तुम्ही दोन्ही स्क्रीनशॉट काढलात, आता या ठिकाणी आपण या फर्स्ट ऑप्शनमध्ये बघितलो 2002 मध्ये SIR मध्ये फॅमिलीचं नाव आपण टाकून या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतलो जे कोणी रिलेटिव्ह असतील त्यांचं, आणि त्यानंतर या ठिकाणी करंट यादीमध्ये तुम्ही कोणत्या यादीत आहात ते देखील स्क्रीनशॉट घेतलो आपण। हे दोन्हीही घेतल्यानंतर दोन्ही स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल्स या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे। या ऑप्शनवरती टिक केल्यानंतर जे की तुम्हाला तुमचा मतदान नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे।
जसं तुम्ही सबमिट करशाल, सबमिट केल्यानंतर या ठिकाणी नो युअर BLO जे की या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे. या ऑप्शनवरती टिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे जे कोणी BLO असतील त्यांचं या ठिकाणी नाव, त्यांचा नंबर, हे सगळे डिटेल्स तुम्हाला दाखवले जातील. जे व्हॉट्सअप नंबर आहे यांच्या व्हॉट्सअपवरती जे कोणते BLO असतील तुमचे, त्यांच्या व्हॉट्सअपवरती जे तुम्ही स्क्रीनशॉट दोन्हीही काढलात ते दोन्हीही स्क्रीनशॉट तुम्हाला BLOला सेंड करायचे. सेंड केल्यानंतर तुमचे BLO जे की तुमचे SIR मॅपिंग करतील आणि तुम्ही इलेक्शन यादीमधून किंवा इलेक्शन लिस्टमधून तुम्ही डिलीट होण्यापासून सुरक्षित राहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ECINET या ॲप्लिकेशनचा यूज करून SIR मॅपिंग करून घेऊ शकता. कशा पद्धतीने करता येईल हे तुम्हाला समजलं असेल. जर यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.